सकाळी उठलो, आवरून चाललेलो गावाला. गाडी स्टार्ट केली. स्टार्ट केल्यानंतर फायरिंग बघा गाडीचं. नंतर पुढं गेलो. गाडी स्टार्ट झाल्यानंतर आज काय काम नव्हतं हो, त्यामुळं गावाला जायचं. नंतर गेलो निवांत गाणी हे लावून शिना हेडफोनमध्ये. कोण नाही, निवांत गेलो गाडीवरनं. नंतर गेलो पुढं निवांत नाश्ता करायचा होता म्हणून शिना एक वडापाव घेतलो. वडापाव आणल्यानंतर गेलो नाश्ता करून शिना पुढं. नाश्ता करून झाल्यावर गाडी स्टार्ट गेलो. गाडी स्टार्ट केल्यावर डायरेक्ट हायवेला हो. हायवेला म्हणलं एक नाही दोन नाही, गाडी पण नाही पाठीमागं. निवांत गेलो पुढं. नंतर हायवेला काय 80-60 असं करत निवांत गेलो. भोसे फाट्यापासून गेलो पुढं कवठेमहांकाळ लागलेला. कवठेमहांकाळचं असं खाली पुलाखालनं जायला लागतं हो. नंतर पुलाखालनं गेलो निवांत. नंतर पुढं गेल्यावर सगळे झाडं हे कवठेमहांकाळला जाताना सगळा रस्ता एक नंबर झाला आहे आता, त्यामुळे फास्ट गेलो. तिथनं पुढं गेल्यानंतर वडाची झाडे लागतेली एक नंबर आहे हो. कवठ्याला गेलं काय वडाची झाडे दिसते. पहिल्यांदा वडाची झाडं दिसते, नंतर कवठेमहांकाळ दिसते. नंतर पुढं गेलो. आईला बी कवठेमहांकाळ गेलं तर निवांत ते बोर्ड बघडला, फोटो काढून तिथनं गेलो पुढं कारखान्यापासून. कारखाना जुना झाला तर काय झाले काय माहिती, बंदच आहे कारखाना. 5-6 वर्ष झालं कारखाना बंदच झाला. त्याच्यावर कर्ज होतं का काय होतं काय कळना. नंतर कारखान्याचं व्हिडिओ शूट घेतलं. नंतर पुढं गेलो. कारखाना काय संपत नाही हो, 100 एकरमध्ये कारखाना आहे. नंतर व्हिडिओ काढलो, गेलो पुढं. नंतर बस स्टँड लागलेलं. बस स्टँडपासून हळू गेलो निवांत. पोलिसही कोण नव्हतं म्हणून शिनं गेलो. आपलं लायसन नव्हतं त्यामुळं अंबाबाईचं दर्शन घेतलं. नंतर गेलो पुढं निवांत. काय गाडी पकडायला काही नव्हतं. दर्शन घेऊन गेलो निवांत पुढं. मंगळवार होता त्यामुळं बाजार होता हो कवठ्याचा. बाजारचं निवांत बोरं फिरे विकत होती. नंतर गेलो पुढं. सिव्हिल दिसलेलं कवठ्याचं सिव्हिल. कवठ्यात MIDC झाल्या म्हणून रोजगार वाढला आहे हो. रोजगार म्हणजे घडी 7 ते संध्याकाळी 7 निवांत काम करते ती. एक नाही दोन नाही गेलो. नंतर पुढं फाटक दिसलं. फाटकचा एक फोटो काढलो. नंतर गेलो पुढं. पेट्रोल पंपावर गेलो. पेट्रोलच्या लाईनमध्ये थांबायला लागतो हो, त्याशिवाय काही इलाज नाही. तरी पण 5 मिनटं थांबलो. नंतर पुढं जाऊन पेट्रोल टाकायचं म्हणलो. नंतर काय 5 मिनटानंतर नंबर आला आपला. टाकी उघडल्या म्हणलो काकाला, काका 500 रुपये तेल टाकायला लागते. 500 रुपये तेल टाकून शिने गेलो पुढं. नंतर जरा पुढं गेले एक भाव मिळाला. त्यानं काय गाडी पुसायचं काढला. म्हणला 100 रुपयाला घ्या दादा. घेतलो त्याच्याकडनं. निवांत आलकुड येसमध्ये आहे हो ते. भावाचं एक नंबर आहे. 500 रुपयाचं ती 100 रुपयाला विकून टाकते ती. गाडी एकदम स्वच्छ होत्या हो, त्यामुळं काही विषय नाही. नंतर गेलो पुढं आलकुड येसमधनं पुढं गेलो. नंतर पुढं इरळी का इरली काय गावाचं नाव होतं काय कळालं नाही. कमेंटमध्ये नक्कीच सांगा, इरळी आहे का इरली आहे. नंतर गेलो पुढं. रस्ता सगळा थोडा कच्चा होता, हायवे संपलेला. नंतर मी रस्ता चुकलेलो हो, त्यामुळं लंगरपेठनं जायपेक्षा इरलीवरनं गेलो. इरलीवरनं नंतर पोचलो गावात ढालेवाडीत. जत्रा चालू होती म्हणल्यावर नंतर जत्रातनं आपण बाहेरच हो. मित्र मिळालेला. नंतर गेलो बाहेर. जरा DJ चालू होतं जत्रेमध्ये. गेलो. आमची सई बघा कशी खेळत बसलेली. सईचं पण व्हिडिओ काढला. डान्स करायला आलेलो हो, DJ बाहेर चालू होतं म्हणून शिना. सगळ्या तोंडावर भात सगळा. नंतर म्हसोबा देवाचं दर्शन घेतलं. जागृत देवस्थान आहे हो. नारळ फोडायचा होता म्हणलो काकाला नारळ फोडायला लावला. हे आमचं दाजी आहे इथं, दाजींना पण फोडायला लावला नारळ. दाजींना नारळ फोडून झाल्यावर आमच्या बहिणीला फोटो काढायचा होता. बहिणीचा एक फोटो काढलो. घातलो चप्पल आणि म्हणलो थांबायला नको इथं, आपल्याला जायचं तर सांगलीला कामही करायचं होतं हो. म्हणून तिनं गाडी काढली. नंतर गेलो पुढं. आता ह्या टायमाला लंगरपेठनं वरनं जायचं म्हणलो. हायवे मस्त आहे हो. इकडं इरळीकडनं जायला रस्ता नाही नीट. नंतर गेलो पुलाखालनं. रेल्वे स्टेशन जवळच होतं. रेल्वे काय बघायला मिळालं नाही. गेलो पुलाखालनं निवांत. एकटाच होतो. गाडीचं फायरिंग एक नंबर होतं. हिरो होंडा म्हणजे जाग्याला खल्लास विषय. नंतर गेलो पुढं.
कोण नव्हतं, आपण एकटंच होतो. गाडी मागं कोण नाही, पुढं नाही कोण. नंतर कच्चा रस्ता संपल्यावर डायरेक्ट हायवेला आलो. हायवेला म्हणजे एक नंबर. गाडी काय 70 80 100 असं पळवत न्यायचं निवांत. नंतर पुढं गेलो. पुढं गेल्यानंतर माणसं म्हणत नाही का आम्ही काय नांगोळ्यानं आलो, काय नांगोळ्यानं. नंतर पुढलं गाव नांगोळच होतं हो. हे नांगोळ शाळेचं व्हिडिओ आहे बघा. हे जीप शाळा नांगोळे. नंतर व्हिडिओ काढून गेलो नांगोळ्यावरनं. नांगोळ्यात रस्ता चांगला होतो. 5 मिनिटात कवठेमंकाळमध्ये पोचलो. कवठेमंकाळमध्ये बाजार होता म्हणून ढीगभर गर्दी होती. गर्दीत म्हणलो निवांत जाव्या. एक नाही दोन नाही, ट्रॅफिकवाली पण होती पुढं, तरी पण कशी तर काढली गाडी आपली. ट्रॅफिकवाल्याने एकदा अडवलेलं. नंतर एक कुच्ची फाट्यावरून गेलो. आपलं वजन तसं आहे हो. नंतर गेलो पुढं गेल्यानंतर म्हणलो हायवेला जायला लागते आपल्याला फास्टमध्ये. नंतर दिवस मावळ्या काय करायचं म्हणलो. गेलो डायरेक्ट कवठ्यातनं बाहेर पडलो. कवठ्यात पण रस्ता चांगला आहे हो. जरा पुढं गेल्यावर का नाही हायवे लागणार होता. इथं बोर्ड लागलेला आय लव्ह यू कवठेमंकाळ म्हणून शिना. ती बोर्डाचा एक व्हिडिओ काढला. नंतर गेलो. वडाची झाडं तर कायमच आहे ती बघायला. वडाची झाडं आहे ती म्हणून शिना तर वडाची झाडं बघून गेलो. पुढं हायवे लागलेला हो. लांडगेवाडी सगळी म्हणते ती नरसिंह गाव, त्याचं जुनं नाव आहे लांडगेवाडी. नंतर गेलो लांडगेवाडीतनं. नंतर पुढं शिरडून लागणार होतं. शिरडूनमधनं गेलो पुढं. टोल नाका लागणार होता हो. टोल नाका म्हणजे थांबायला लागते तिथं. हायवेवर स्टॉप घ्यायचं नाही हो. आपण कडनं जायचं. कोण अडवायला कोण नाही आपल्याला. नंतर गेलो कडनं. कार पण चाललेलं आपल्या शेजारनं. गेलो. कोण साहेब हे नव्हतं. आपलं लायसन नाही हो, त्यामुळे भिवून जायला लागते. लायसन असलं की नाही एक नंबर, कोण पण येऊ दे. लायसन नाही म्हणून शिनं पुढं जायचं आहे. लायसन पण काढायला टाकले. कच्चं लायसन मिळालं आहे आपल्याला. पक्क मिळालं नाही अजून. पक्क मिळायला अजून 3-4 महिने लागते. म्हणून शिनं गेलो पुढं. नंतर संध्याकाळचा व्ह्यू, सूर्य मामा मावळायला लागलेला म्हणून शिना पुढं जायचं म्हणलो. नंतर गेलो पुढं निवांत. हेडफोनमध्ये गाणं लावलेलं, गाणं ऐकून शिना निवांत गेलो पुढं. नंतर पुढलं गाव होतं आलकुडीयम. ते ढालवाडीला जाताना आलकुड यस आणि ही आलकुड यम दोन्ही सेम समज आहे ती, खरं नावात जरा फरक आहे दोन्ही. नंतर गेलो पुढं आलकुडीयमपासून पुढं. आलकुडीयमपासून पुढं गेल्यावर मिरजेचा बोर्ड दिसला. मिरज अजून 16 किलोमीटर होतो. कोण काय बडबडायला एकटाच होतो, त्यामुळं हेडफोनमध्ये गाणी घालून निवांत ऐकत बसलेलो. नंतर आपली बडबड चालूच हो. त्यामुळं तर व्लॉग बनवायचं जरा ताकद येत्या. नंतर गेलो पुढं. मिरजचा बोर्ड दिसला तवा जीव आला. नंतर गेलो पुढं. लेफ्ट मारून शिना हळूहळू गाडी घेतली. लेफ्ट मारून शिना गेलो पुढं. मिरजचा बोर्ड दिसला तवा जीव आला. नंतर गेलो गावातनं ताणंग गावातनं गेलो पुढं. नंतर पेट्रोल टाकायचं होतं पंपावर. राहू दे म्हणलो. गेलो पुढं तर ही काय ट्रक अडकलेला म्हणजे फुल ट्रॅफिक हो. ट्रक गेलता खाली. गटरी टायर सगळं गेलतं. पलटी व्हायला 5 मिनटं त्याची बाकी होती. गडी मेला असतं तिथं. गाडी लावून शिना पळून गेला गडी. नंतर आपली बडबड चालू करून आपण गेलो पुढं. नंतर गेलो कुपवाडामध्ये गेल्यावर सांगलीत गेल्यासारखंच आहे हो. नंतर कुपवाडमधनं गेलो पुढं. नंतर गेलो पुढं गेल्यानंतर सांगलीत पोचलो. विश्रामबागमधनं जरा काम होतं आपलं म्हणून शिना विश्रामबागला गेलो. गाडीला निवांत झोपून टाकलो भावानं. थँक्स फॉर द वॉचिंग. इसे सपला.